नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुकोबा स्पीक्सच्या शंभू वर्मनकृत बुधभूषणमध्ये आपण शंभूराजेंचा बुधभूषण सर्वांना समजणाऱ्या साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत. या उपक्रमाला लाईक, फॉलो, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू. आता पर्वतस्य अन्योक्तेय संपल्यानंतर आता महाराज हे समुद्रस्य म्हणजे समुद्राला उद्देशून म्हणत आहेत. सलिलपती म्हणजे समुद्र. काय म्हणतात समुद्राला महाराज? श्लोक क्रमांक 151 मध्ये ते आपण समजून घेऊया. पीत्वा गर्जन्त्यपस्ते दिशी दिशी जलदास्तवं शरण्यो गिरिणा सूत्रामत्रास भाजां त्रिदश विटपिनां जन्मभूमिस्तत्वमेव गांभीर्यम तच्च दातृक्तव सलिलपते किंतु विज्ञानप्यमेतेत सर्वोपायेन मैत्रावरोनी मुनी कृपा दृष्ट्या कांगक्षणीया. थोडा मोठा, थोडा अवघड श्लोक आहे. महाराज पहिल्या ओळीमध्ये लिहितात, पीत्वा गर्जन्त्य पस्ते. गरजत आहेत, पिलेले आहेत. काय पिलेले आहेत? पाणी पिलेले आहेत. आणि कुठं पडत आहे ते? दिशी दिशी जलदास्तवं शरण्यं गिरिणाम. आणि सर्व दिशामध्ये जलदास्तव पाण्याचा शिंपण करत आहेत, म्हणजे पाणी पडत आहे. अगदी गिरणा म्हणजे पर्वत, शिखर, जे काही देवदार, वाशेज असे जे काही वनस्पती आहेत किंवा जो काही परिसर आहे, त्यांनी डोंगर सुद्धा सोडले नाहीत. सगळ्यावर असं मस्तपैकी जोरदार त्यांनी काय केलेलं आहे? पाण्याचा वर्षाव आहे. म्हणजे हे कोण करत आहे? तर वरुणराज करत आहे किंवा मृगराज करत आहे. सूत्रामत्रास भाजाम त्रिदश विटपिनाम जन्मभूमिस्तवमेव. म्हणजे सगळ्या जे काही वनस्पती आहेत, ह्या सर्व वनस्पती, तिन्ही दिशा, वेली वगैरे सर्व काही पाण्यानं काय गेलेल्या आहेत? आता पूर्णपणे ओथंबून गेलेले आहेत. आणि हे सलिलपती म्हणजे हे समुद्र देवा, तुमची ही काय आहे? जन्मभूमीच आहे. कारण इथूनच तर पाणी तुला मिळत आहे. जन्मभूमिस्तत्वमेव म्हणजे ही तुझी काय आहे? जन्मभूमीच आहे. पुढे महाराजात गांभीर्यम तच्च तादृक्तम सलिलपते किंतु विज्ञाप्यमेतेत. गांभीर्यपूर्वक हे जसं मी तुम्हाला सांगतो तसं तुम्हालाही या गोष्टीची कल्पना आहे. हे सलिलपतू, किंतु तुम्हालाही माहिती आहे, तुम्हालाही विज्ञान मिळतं. म्हणजे तुम्हालाही एक कल्पना आहे की हे असं घडत आहे. जोरदार पाऊस पडत आहे, तुमच्या जन्मभूमीवरही पडत आहे. मग सर्व पायेन मैत्रावरो मुनी कृपा दृष्ट्या कांगक्षणीया. कारण तुम्हाला हे सर्व माहीत असूनही तुमचा जो मित्रवर आहे, हा जो कोण आहे? वरुण आहे. किंवा हा जो काही पाऊस पडणारा जो काही मृगराज आहे, हा तो कोण आहे? तुमचा मित्र आहे. आणि तुमची त्याच्यावर कृपादृष्टी आहे. आणि हे सगळं आम्हालाही माहीत आहे आणि तुम्हालाही माहीत आहे. आणि तुम्हाला माहीत असल्यामुळेच तुम्ही कसे आहात? शांत आहात. समाजात वावरताना आपल्याला काही लोक दिसतात. वरकरणे आपल्याला वाटतं की हे काय चाललंय यांचं? एकमेकाला सांभाळून घेत. म्हणजे एका मित्राने केलं, दुसरा मित्र त्याला मदत करतो. अशा प्रकारे रेसिप्रोकल आणि एकमेकाला असं मदत करून ते काय करतात? पुढे जातात. एखाद्यानं चूक जरी केलं, दुसरा काय करतो? त्याला सांभाळून घेतो. अशा पद्धतीनं हा जो सहकार आहे, हा सहकार जो हा समुद्राचा आणि वरुण राजाचा आहे, अगदी तसा सहकार आपल्या आसपास सुद्धा लोकांचा असतो. किंबहुना आपल्याला जर प्रगती करायची असेल, समाजाला जर पुढे जायचं असेल, तर एकट्या दुकट्यानं समाज किंवा आपण स्वतः वैयक्तिक सुद्धा फार काही प्रगती करू शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही. मग काय करायला पाहिजे आपण? तर जसं समुद्र आणि वरुण राजांची मैत्री आहे, एकमेकाला जसं सांभाळून घेतात, तसंही आपण आपल्या आसपास काही आपले मित्र जमा केले पाहिजेत, जे आपल्यालाही सांभाळून घेतील आणि वेळप्रसंगी आपणही त्यांना सांभाळू. अशा पद्धतीनं सलिलपती आपल्याला सागरराज आणि वरुणराज किंवा मृगराज यांच्या मैत्रीचा संदेश देणारा हा जो श्लोक आहे, एकमेकाला सांभाळून घेण्याच्या या वृत्तीचा जो काही संदेश आहे, हा संदेश आपण समजून घेऊया. भेटूया पुढच्या श्लोकामध्ये, श्लोक क्रमांक 152 मध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.